हाय गाईज, गुड मॉर्निंग सर्वांना आणि सगळ्यांना माझा सप्रेम जय भीम। तर आज जय भीम का म्हटले तर आज विषय खूप सुंदर असा विषय आहे आणि आज आम्ही खूप सुंदर अशा ठिकाणी आलेलो आहोत। तर आज आम्ही आलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं म्युझियम स्मारक बघण्यासाठी। तर तुम्ही इथे बघू शकता आम्ही गेटवर पोहोचलेलो आहो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आहे तर ते सेनापती बापट रोडला आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मी एंट्री करत आहे आणि इथे एंट्री फी आहे 50 रुपये। म्युझिशियनच्या मध्ये एंट्री घेतलेली आहे मी। तिकीट घेऊन आली का तू? आणलं तिकीट? 4 तिकीट आणले। 50 रुपये तिकीट आहे म्युझिशियन मधले। तुझ्याने 4 तिकीट आणले। हे बघा 4 तिकीट असतात। चला तर गाईज तुम्ही इथे बघू शकता आम्ही आतमध्ये आलेलो आहो आणि सुंदर असं स्मारक तुम्हाला बघायला मिळत आहे। तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा, खूप सुंदर असा व्हिडिओ होणार आहे। खूप छान छान माहिती तुम्हाला मिळणार आहे आणि बघायला सुद्धा तुम्हाला खूप काही मिळणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा आणि पूजाच्या दुनेला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर तुम्ही इथे बघू शकता हा पार्किंग एरिया आहे आणि त्याच्याच बाजूला कॅन्टीन सुद्धा आहे। तर आम्ही आधी खूप भूक लागले होते तर त्याच्या आधी आम्ही कॅन्टीनमध्ये जेवण वगैरे केलं आणि आत्ता निघालेलो आहो आम्ही स्मारक बघण्यासाठी आतमध्ये। तर इथे बघू शकता खूप सुंदर सुंदर असे झाडं वगैरे लावलेले आहेत। जिकडे तिकडे तुम्ही बघू शकता हिरवळ आपल्याला दिसत आहे। खूप छान छान फुलांचे झाडं आहेत। तर गाईज हा एक डोंगर भाग होता आणि या डोंगरावरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं म्युझियम स्मारक बनवलेलं आहे आणि त्या स्मारकाच्या समोर तुम्ही बघू शकता खूप छान असा गार्डन परिसर देखील आपल्याला बघायला मिळतो। तर गाईज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियममध्ये तुम्हाला खूप मोठी अशी सिम्बॉयसिस कॉलेजची लायब्ररी तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि ही जी लायब्ररी तुम्ही बघत आहे ही समोरची लायब्ररी आहे। इथे कॉलेजची मुलं अभ्यास करण्यासाठी येतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियमच्या पाठीमागे सिम्बॉयसिस कॉलेज देखील आहे आणि तेच कॉलेजची मुले इथे लायब्ररीमध्ये रोज अभ्यास करण्यासाठी येतात आणि ही लायब्ररी खूप जास्त मोठी आहे तुम्ही बघू शकता आणि याच्या बाजूला गार्डन परिसर आहे। त्याच्यामध्ये खूप सुंदर अशी गौतम बुद्धाची मूर्ती देखील ठेवलेली आहे तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर त्याच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वस्तू संग्रहालय आहे तर त्याच्यामध्ये आपण जात आहोत। तुम्ही बघू शकता इथे खूप सुंदर असा परिसर आपल्याला बघायला मिळत आहे आणि एवढी शांतता आहे इथे की आल्यानंतर खूप छान असं मन प्रसन्न होऊन जातं। बघा ना तर गाईज आपण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तू संग्रहालयामध्ये एंट्री करत आहोत। हा तो रस्ता आहे, इथून आपण एंट्री करू शकतो। तर बघू शकता इथे खूप सुंदर अशी व्हाईट कलरची गौतम बुद्धांची मूर्ती देखील आपल्याला बघायला मिळते आणि परिसर तुम्ही बघू शकता। हा परिसर बघूनच मन शांत होऊन जातं आणि खूप प्रसन्न होऊन जातं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक 1990 मध्ये स्थापन झाले आहे आणि या संग्रहालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काही मौल्यवान वस्तू आहेत त्या त्यांच्या पत्नी माईसाहेब आंबेडकर यांनी दान केलेल्या आहेत। सेनापती बापट रस्त्यावर सिम्बॉयसिस सोसायटीने 14 फेब्रुवारी 1990 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक यांची स्थापना केली। भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मौल्यवान वस्तू आहेत। हे पुण्यातील प्रसिद्ध संग्रहालय आहे। संग्रहालयाची रचना एका स्तूपाप्रमाणे आहे आणि स्तूप बौद्ध स्थापत्यकलेचा उत्कृष्ट एक नमुना मानला जातो। म्युझियमच्या आत असलेल्या पॅसेजमध्ये बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगाचे फोटो आणि माहिती फलक इथे बघायला मिळते, वाचायला मिळतं। त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी काय काय कामगिरी केली, काय काय कार्य केले त्याबद्दल आपल्याला फोटोद्वारे
आणि फलकावर जी माहिती आहे डिटेलमध्ये माहिती आपल्याला वाचायला मिळतं आणि पूर्ण इतिहास त्यांचा आतमधल्या पॅसेजमध्ये पूर्ण इतिहास त्यांच्या जीवनाचा जो इतिहास आहे तो पूर्ण इतिहास वाचायला आणि बघायला मिळतो. बाबासाहेबांचे अनेक दुर्मिळ फोटो पाहायला मिळतात. मी अनेकदा विचार करते की बाबासाहेबांनी त्यांच्या छोट्याशा आयुष्यामध्ये खूप महान कार्य केलेले आहेत आणि मला असं वाटतं की आपण अनेक जन्म जरी घेतले तरी बाबासाहेबांच्या कार्याचा विचारसुद्धा आपण करू शकत नाही. आपल्याला ते अनेक जन्मसुद्धा कमी पडतील. त्यांनी एवढे कार्य मोठमोठे महान कार्य करून ठेवलेले आहेत आपल्यासाठी. आणि मला असं वाटतं की भारतामध्ये राहत असलेला प्रत्येक व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ऋणी आहे आणि माझ्यासाठी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझं सर्वस्व आहे. तर गाईज आता आपण म्युझियममध्ये आतमध्ये आलेलो आहोत. तर तुम्हाला इथे आतमध्ये सगळ्या वस्तू बाबासाहेबांच्या बघायला मिळत आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता बाबासाहेबांच्या खुर्च्या आहेत, आराम खुर्च्या आहेत. परत बाबासाहेब विदेशामध्ये जायचे त्यांच्या पेट्या आहेत, मोठे मोठे संदूक देखील त्यांचे आहेत, जे की ते बाहेर विदेशामध्ये जात असताना ते संदूक न्यायचे. ह्या आराम खुर्च्या आहेत बाबासाहेबांच्या. तुम्हाला म्युझियममध्ये सर्वच गोष्टी बघायला मिळणार आहेत. त्यासाठी माझ्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सगळं काही दाखवायचा प्रयत्न करते. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता बाबासाहेबांचे जे आपल्याला पेट्या दिसत आहेत, हे संदूक आहेत. हे बाहेर देशामध्ये बाबासाहेब कपडे वगैरे त्यांचे साहित्य याच्यामध्ये नेत होते. तर हे तुम्हाला बघायला मिळते. त्यासोबतच तुम्हाला कपाटामधली पुस्तके तुम्हाला बघायला मिळत आहेत. त्यासोबतच त्यांची कपडी आहेत. हे जे आहेत हे तुम्ही बघू शकता. त्यांचे कपडे देखील तुम्हाला बघायला मिळत आहे. वर आहे ती टोपी आहे आणि ब्लॅक कलरचा तुम्ही बघू शकता नाईट ड्रेस देखील तुम्हाला बघायला मिळत आहे आणि पॅन्ट आहे बघू शकता. आणि हे जे बघत असताना आम्ही खरंच खूप भावूक झालो होतो. आणि हे काचामध्ये समोर काच लावलेला आहे. काचाच्या आतमध्ये हे पॅक आहे, आपण त्याला टच नाही करू शकत. घड्याळ देखील तुम्हाला इथं बघायला मिळते आणि तुम्ही इथे बघू शकता फोटो लावलेले आहेत प्रत्येक ठिकाणी. आणि इथे तुम्ही बघू शकता इथे बेड बघायला मिळत आहे. हा जो बेड आहे हा तोच बेड आहे की ज्या बेडवर बाबासाहेबांनी शेवटचा श्वास घेतला होता. हीच ती गादी आहे, हीच ते अंगावरचं अंथरूण आहे. तर हे बघताना एवढं भावूक होतंय मन. हे बघत असताना डोळ्यातून अश्रू अनावर होतात. खरंच गाईज हे बघणं खूप म्हणजे खूप त्रासदायक वाटतं की ह्या गोष्टी आपण बघू शकत आहे. आज आपण बाबासाहेबांना नाही बघू शकलो, पण त्यांच्या ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या ज्या वस्तू आहेत, प्रत्येक वस्तूमध्ये बाबासाहेबांची झलक बघायला मिळतं. प्रत्येक वस्तूमध्ये असे दिसत असतील बाबासाहेबांनी याला हात लावला असेल, बाबासाहेबांचा इथं हात लागला असेल. बूट आहेत, त्यांचे कपडे आहेत. तुम्ही बघू शकता प्रत्येक वस्तू बाबासाहेबांची आहे. प्रत्येक वस्तूमध्ये बाबासाहेबांची झलक दिसत आहे आणि हे मन असं हळवं होऊन जातं हे बघत असताना. तुम्ही बघू शकता कपाट, अक्षरशः कपाटाला आम्ही सगळीकडून हात फिरवला की कुठं ना कुठं तरी बाबासाहेबांचा हात लागलेला असेल, जो स्पर्श झालेला असेल आणि तो आपल्याला स्पर्श होईल का असं वाटतं. आणि काय सांगू मी, असं शब्दच नाही आहेत माझ्याकडे असं बोलायला की मी तुम्हाला कोण्या शब्दामध्ये सांगू. माझी आई होती, बाबा होते, त्यांना देखील खूप म्हणजे खूप जास्त भावूक झाले होते. ते देखील त्यांना असं वाटत होतं की आपण बाबासाहेब म्हणजे आमच्यासाठी सर्वस्व आहे, बाबासाहेब म्हणजे त्यांच्यापेक्षा कोणीच नाही आहे, असं आमच्यासाठी आहेत बाबासाहेब. तर त्यांच्या ह्या गोष्टी बघून, त्यांच्या ह्या वस्तू बघून तुम्हाला खरंच नाही सांगू शकत मी शब्दात की आमच्यासाठी आम्ही काय बघत आहे. तर बाबा जे गावावरून आले होते ते तर निशब्द झाले बघून. तर गाईज तुम्हाला या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तू आहेत, भांडी आहेत. त्यांच्या काळामध्ये त्यांनी यूज केलेल्या, वापरलेल्या वस्तू, भांडी आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता डायनिंग टेबल आहे, प्लेटा आहेत, अक्षरशः पोळपाट बेलणंसुद्धा आहे, कूलर आहे आणि
जेवणाच्या प्लेटा आहेत, वाट्या आहे, ग्लास असो, चम्मच असो, बकेट असो आणि भरपूर असं त्यांच्या वापरलेल्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, वस्तू आपल्याला बघायला मिळतात. ह्या ज्या वस्तू आहेत तुम्ही बघू शकता त्यांच्या काळातल्या आहेत. पॅन आहे, परत भरपूर सारे साहित्य आपल्याला इथे बघायला मिळतं. आणि बघू शकता मला तर अक्षरशः त्या चम्मचमध्ये सुद्धा बाबासाहेब दिसत होते. मला त्या प्लेटमध्ये बाबासाहेब दिसत होते. मला त्या वाटीमध्ये बाबासाहेब दिसत होते. कारण की त्यांनी त्या वापरल्यात वस्तू. त्यांनी त्याला स्पर्श केला आहे. तर खरंच खूप म्हणजे खूप ह्या गोष्टी बघू शकतो आपण. हे खूप आपण आपलं नशीब की आपण ह्या गोष्टी बघू शकतो. आणि ह्या गोष्टी सांभाळून जशाच्या तशा ठेवलेल्या आहेत या म्युझियममध्ये. बघू शकता तुम्ही. कुकर आहे त्या काळातला, तेलाची ती कॅन आहे आणि पित्तळची भांडी देखील आपल्याला बघायला मिळतात आणि फोटोद्वारे आपल्याला सगळं काही बघायला इथे मिळतं. तर गाईज तुम्ही इथे बघू शकता बाबासाहेब आंबेडकरांची त्या काळात त्यांनी वापरलेली छत्री देखील आपल्याला इथे बघायला मिळते. छत्री किती जुनी आहे ही आणि त्याची डिझाईन म्हणजे पूर्णपणे वेगळी आहे छत्री आत्ताच्या छत्रीपेक्षा. तर म्युझियममध्ये बाबासाहेबांचा पुतळा देखील आहे. तुम्ही बघू शकता इथे आम्ही दर्शन वगैरे घेतलेलं आहे. आल्यानंतर सर्वात आधी समोरच आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बघायला मिळतो आणि त्यानंतर हे खाली पूर्ण त्यांचं साहित्य ठेवलेलं आहे, त्यांच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. तर गाईज तुम्ही इथे बघू शकता आपण आता वर जात आहोत आणि वर जात असताना आपल्याला समोरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्थि कलश बघायला मिळत आहे. तर अस्थि कलश इथे ठेवलेला आहे. त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार देखील इथेच ठेवलेला आहे. त्यासोबतच आपल्याला इथे तथागत गौतम बुद्धांची मूर्ती बघायला मिळत आहे. तर ही तीच मूर्ती आहे ज्या मूर्तीची बाबासाहेब पूजा करायचे, ज्या मूर्तीला बाबासाहेब वंदन करायचे. तर इथे तुम्ही बघू शकता इथं शिक्के आहेत, काही तिकीट्स आहेत. त्या शिक्क्यावर बाबासाहेबांचे फोटो बघायला मिळतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार हा 31 मार्च 1990 मध्ये घोषित केला होता. तो 14 एप्रिल 1990 रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी सविता आंबेडकर यांनी भारतरत्न पुरस्कार स्वीकारलेला आहे. त्यानंतर आपण वर आलेलो आहोत. वर देखील बाबासाहेबांच्याच वस्तू ठेवलेल्या आहेत. त्यांनी वापरलेल्या वस्तू इथे व्यवस्थितरित्या ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यासोबत त्याच्याच बाजूला त्याच्यासमोर फोटोसहित त्याच्याबद्दलची माहिती देखील आपल्याला इथे वाचायला मिळतं, बघायला मिळते. तर आपण याचा एक पूर्णपणे टूर करून घेऊया आणि मी तुम्हाला डिटेलमध्ये एकन एक वस्तू तुम्हाला दाखवते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
जावीन साहेब, मी खंडारे बोलतो. माझ्यावर महादेव खंडारे राहणार म्हैसपूर. हल्ली मुक्काम आता सध्या पुण्याला आहे माझा. सिद्धार्थ ताळे जवळ पूजा ताळे पोरगी आहे. या ठिकाणी बाबासाहेबांच्या आम्ही वस्तुगृह हे पाहून खूप आनंद झाला. बाबासाहेबांची अस्थी आहेत, बाबासाहेबांचे भांडे आहेत, जेवणाचे, राहण्याचे गादी आहे, पलंग आहे, सगळं जे बाबासाहेब झोपले रात्रंदिवस त्याच्यावर मूर्ती कसा झाला ते बी गादी आहेत. सगळे लहान मोठे चमचा सहित भांडे कुंडे सगळं आहे या ठिकाणी. ते पाहून दुःखही झालं तेवढंच, तर हर्षही तेवढा झालेला आहे या ठिकाणी की काल आपण बाबासाहेबांना पाहिले नाही काही, ते आज आपल्याला भेटलं पाहिजे झालं पुण्याला. एवढं आता तुमचं रूप म्हणा सगळ्या याच्यात भांड्या कुंड्यात दिसलं, भांड्या कुंड्यात कपड्यात सगळ्या याच्यात बाबासाहेब दिसतात. बाबासाहेबांचं नाणं रुपयाचं आहे, तिकीट बी आहे, सगळं आहे. ते पाहून एवढं आश्चर्य नाव ते दुःखही एवढं झालं की त्याचे कपडे पाहिल्यानंतर त्याची बाज, त्याने बसण्या उठण्याची गादी, हे ते सगळे भांडे कुंडे कुंच्या सगळं पाहिल्यानंतर मला झाले हृदय भरून येते खरोखर की बाबासाहेब आपल्याला असते. आपण डोळ्यात पाहिले पण त्याचे भांडे तरी पाहिजे भेटून आले, कपडे भेटून आले, आणि सुद्धा बूट बी भेटून राहिला पाहिले, कोट बी भेटून राहिला, शाल टावेल सबन पाहिजे भेटून राहिले, छत्री सहित. आणि एवढं म्हणून आता आम्हाला तिकीट काढलं आहे 7च्या गाडीचं. मला जरा ते अकोला जिल्हा म्हैसपूर. मी आता अजून रजा घेतो. जय भीम. कुठून घ्यायचं? 230 रुपये. पुढे 230 रुपये, 60 रुपये म्हणते ना. हे का चित्रसाहेब बाबाचं वडिलाचं नाव, त्यांचा जन्म दाखला, त्याच्यानंतर त्याचं बाहेर 17 स्कूल दप्तर ॲडमिशन झाली आहे की नाही. हो 230 रुपये. केवढं आहे?
पुस्तक घेतलं आम्ही. आता म्युझियमचे आम्ही बाहेर चाललो. मग काय ते आतमध्ये गेले होते काय कुमारी. हे कोण आहे? CEO 2007 चला आता निघालो आम्ही बाहेर. पुस्तक आम्ही चला या पुस्तकामध्ये बाबासाहेबांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग मूर्ती स्वरूपात जिवंत उभे केलेले आहे. जसे की महाडचे 14 तळे, सत्याग्रह, भारतीय घटनेचा मसुदा सादर करणे, पुणे करार, काळाराम मंदिर सत्याग्रह, शपथविधी आणि धर्मांतर असे अनेक प्रसंग आपल्याला मूर्तीच्या स्वरूपात जिवंत उभे केलेले बघायला मिळत आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यगृह स्मारक बघितल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांचे आयुष्य आणि त्यांच्याबरोबर भारताच्या स्वातंत्र्यपूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटना यामुळे जिवंतपणे आपल्यासमोर येतात. मी तर म्हणेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला प्रत्येकाने एकदा तरी आवर्जून भेट द्यावी, कारण पूर्ण इतिहास डोळ्यासमोर बघायला मिळते. डिटेलमध्ये इतिहास आपल्याला पुतळ्याच्या स्वरूपात आपल्या डोळ्यासमोर जसाचा तसाच बघायला मिळतं. त्यासाठी मी प्रत्येकाला सजेस्ट करेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे प्रत्येकाने जाऊन एकदा तरी आवर्जून भेट द्या आणि पूर्ण इतिहास जाणून घ्या. तर गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे मला नक्कीच सांगा. व्हिडिओमध्ये माहिती देताना काही चूकभूल झाली असेल माझ्याकडून तर प्लीज मला माफ करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तुमच्या गावाचं शहराचं नाव मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि जाता जाता कमेंटमध्ये जय भीम लिहायला विसरू नका. तर चला तर मग आजच्यापुरती तुमची मी इथंच रजा घेते. भेटते लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. आणि पूजेच्या दुनियेला सबस्क्राईब करायला विसरू नका. जे कोणी चॅनलवर नवीन असेल, नवीन बघत असतील तर त्यांनी पूजेच्या दुनियेला पटकन सबस्क्राईब करून घ्या. ऑल बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येणार आहे. तर चला तर मग बाय बाय. जय भीम.